श्री स्वामी समर्थ कविताज रेसिपीजमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर आज मला गावाकडील अगदी ताजा ताजा पावटा मिळाला होता, तर म्हटलं पावट्याची सुक्की भाजी करूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मी पावटा सोलून घेणार आहे। तर अशा पद्धतीने पावटा आपल्याला सोलून घ्यायचा आहे। अगदी हिरवेगार असे पावट्याचे दाणे आहेत। याची भाजी सुद्धा खूप छान लागेल। तर अशा पद्धतीने पावटा माझा सोलून झालेला आहे। तर फोडणीची तयारी म्हणून मी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर अगदी बारीक चिरून घेणार आहे। तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे। मी एक कांदा आणि एक अर्धा टोमॅटो घेतलेला आहे आणि अगदी थोडीशी कोथिंबीर। तर माझी फोडणीची तयारी झालेली आहे। तर अशा पद्धतीने कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून झालेली आहे। आता फोडणी देऊयात। तर यामध्ये कढई चांगली तापल्यावर यामध्ये तेल घालायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तेल घालू शकता। तेल चांगलं तापल्यावर मी सुरुवातीला मोहरीची फोडणी दिलेली आहे। मोहरी चांगली तडतडून झाल्यावर यामध्ये जिरं घातलेलं आहे। जिरं मोहरी चांगली तडतडल्यावर बारीक चिरून घेतलेला कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे। तर आता साधारण 2 मिनिटभर कांदा टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचे आहे। तेल सुटेपर्यंत परतायचं आहे। तर अशा पद्धतीने कांदा टोमॅटो आपलं परतून झालेला आहे। आता यामध्ये मसाले घालायचे आहेत आपल्याला। तर तुम्ही पाहू शकता अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा मसाला, अर्धा चमचा गरम मसाला मी घातलेला आहे। आता मसाला घातल्यावर साधारण मिनिटभर हे पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या भाजीला छान असा रंग येईल। आता यामध्ये मी सोलून घेतलेले पावट्याचे दाणे घातलेले आहेत। दाणे घातल्यावर साधारण 1 मिनिटभर दाणे आपल्याला परतून घ्यायचे, जेणेकरून जो काही मसाला आपण घातलेला आहे तो आपल्या पावट्याला चांगला लागेल। आता यामध्ये मी पाणी देखील घातलेलं आहे। पाणी अगदी मी थोडंच घातलेलं आहे, कारण पावटा सुक्का करायचा आहे, त्यामुळे चवीनुसार मीठ आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। तर आता यावर एक साधारण 5 ते 6 मिनिट झाकण ठेवायचं आहे। तर एक 5 ते 6 मिनिट मी झाकण ठेवल्यावर पावट्याची भाजी तुम्ही पाहू शकता आपली तयारच झालेली आहे। तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा रंग पावट्याच्या सुक्या भाजीला आलेला आहे आणि छान अशी तरीसुद्धा सुटली आहे। तर ही सुक्या पावट्याची भाजी तुम्ही भाकरीबरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता। अगदी डब्यासाठी सुद्धा करू शकता। अगदी टेस्टी लागते। भाकरीबरोबर तर अगदी भन्नाट अशी चव लागते या पावट्याची। तर तुम्ही पाहू शकता आपल्या पावट्याची भाजी तयार झालेली आहे। अगदी मस्त असा रंग आलेला आहे आपल्या पावट्याच्या सुक्या भाजीला। तर अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायच्या असतील तर कविताज रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात पुन्हा एकदा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन।